ऐका ऐका एक सेकंड थांबा, अभिजित जी ऐका. तुम्ही म्हणताय करायला हवा असं म्हणताय. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी सरकारमधल्या सगळ्या नेत्यांनी. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जर त्या देत नाहीयेत ना तर त्यांना पदावरून बडतर्फ करता येतं का आणि ते का केलं जात नाही? राजीनामा घेतला का जात नाही? महिला आयोगाचं जे अधिकार क्षेत्र होतं, जोपर्यंत विजया रहाटकर ताई होत्या इतकं त्याचं स्तोम कधीही नव्हतं. जेवढी त्या पदाची ग्लोरी, ग्लॅमर आणि त्याचं अधिकार क्षेत्र चाकणकरांच्या काळात वाढवलं गेलं. चाकणकरांच्या काळात त्या पदाचं अवास्तव स्तोम वाढलं. एक. दुसरं असं की मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे कदाचित आयुष्यात पहिल्यांदा आज आभार मानलेत, अभिनंदन केले की ही अतिशय उत्तम कारवाई त्यांनी केलेली आहे. तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अटक झाली पाहिजे चाकणकरांना. आणि चाकणकरांची तुम्ही पदावरून काढण्याचं म्हणताय, माझा त्यांना पदावरून काढणे न काढणे हा इंटरेस्टच नाहीये. माझा इंटरेस्ट आहे की त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांची अरेस्ट झाली पाहिजे, कारण त्यांची अरेस्ट झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. जर हे फोटो पीडितेने दिले तर पीडितेने सांगितलं नाही का की रुपाली चाकणकरांनी अनामिकाने ती कुठे कापली किंवा त्या फोटोच्या खाली असं मला की तारखा आहे तर तारखा. अहो मी म्हणाले नाही हो साहेब, मी नाही म्हणाले. हे बघा याच्यात टायमिंग आहे हो साहेब, याच्यात तारखा आहे. तारखा टिपून ठेवलेत का ज्या पीडित महिला आहेत? अहो ह्याच्यात तारखा आहे तो साहेब, अहो हे स्क्रीनशॉट आहे तो फोटोचे साहेब. आणि याच्यात ऐका 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 हे स्क्रीनशॉट हे रुपाली चाकणकरांच्या स्टेटसचे, कॅप्टन खरातच्या स्टेटसचे. आता का बोलायला मग पीडित महिलांनी सांगितलं असेल ना की ह्या तारखेला की अनामिका इथं कापली. अहो इथं तारीख आहे हो साहेब, इथं तारीख आहे. अशोक खरातच्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली. आता ते त्याच ठिकाणी केलं की तंत्रमंत्र विद्या करायला कामाख्याला गेले, की अजून कुठे स्मशानभूमीत गेले, की अजून कुठे वेगळ्या ठिकाणी गेले, की नलखेड्याला जिकडे काय बगलामुखी मातेचं मंदिर आहे तिकडे गेले, की अजून काही, याच्यावरची मला माहिती नाही. मला वाटतं हा पोलीस तपासाचा भाग आहे. माझ्या लेखी महत्वाचं काय आहे की ज्या महिलांचं शोषण होत होतं त्या महिलांना न्याय देण्याऐवजी शोषण करणाऱ्या लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणारा महिला आयोग, आणि तो महिला आयोगही स्वतः जर अशा पद्धतीने कर्मकांडामध्ये अडकलेला असेल आणि अनामिका वगैरे हे कापणं, तर हे वाईट आहे. जरी असं असेल तर हे वाईट आहे आणि म्हणून त्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. आता हे मला सांगा, आणि हा मला वाटतं हा माझ्या लेखी महत्वाचा प्रश्न पण माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या महिला 3 महिला आहेत. अशा 3 पीडित महिला समोर आलेल्या आहेत. अजून कदाचित खूप महिला पुढे येतील.